बेस्टच्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीच्या पगारासाठी मोठा संघर्ष करावा लागल्यानंतर आता मार्च महिन्याचा पगारही लांबणीवर पडण्याची चिन्ह दिसतायत। आणि त्यामागचं कारण म्हणजे महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाहीये। या बैठकीत बेस्टच्या आर्थिक स्थितीच्या कृती आराखड्यावर ठोस निर्णय घेणं अपेक्षित होतं, मात्र कोणत्याही निर्णयाविनाच ही बैठक आटोपलेली आहे। त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगारही उशिरा मिळण्याची चर्चा आहे। असं असलं तरी बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवरच होतील असं आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलेले आहे। मला वाटत नाही की पगार लांबणीवर पडतील, म्हणूनच आम्ही तातडीने 29 तारखेला बैठक ठेवली आहे। कोणत्याही परिस्थितीने आम्हाला याच्यावरती तोडगा काढायचा आहे, कारण बेस्टचे कर्मचारी आस्थापनावरचा खर्च, बेस्टच्या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळालाच पाहिजे, त्यांचं कुटुंब आहे, शाळेत जाणारी त्यांची मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आम्ही तातडीने सर्व गटनेत्यांनी आम्ही ठरवून टाकलं की 29 तारखेला या संदर्भात बैठक घेऊन एक निश्चित अशा स्वरूपाचा एक कायमस्वरूपी कसा तोडगा काढता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत।